नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज बँक निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती आणि तुम्ही बघू शकता की चार्टवर आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. गॅप डाऊन ओपनिंग झाल्यानंतर थोडंसं खाली गेलं. कालचा जो लो होता हा लो ब्रेक झाला असं दाखवलं गेलं आणि त्यानंतर त्याच्या खाली मात्र क्लोजिंग आलं नाही. नेक्स्ट कॅन्डलनं म्हणजे तिथे काय झालं, ओपन तिथे झालं, खाली गेलं आणि लगेच एक मोठा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. हा बाउन्स जर तुम्ही बघितला तर खूप मोठा बाउन्स होता. त्यानंतर खूप वर अगदी 51,500 ची लेवल सुद्धा आपण एक वेळेला टच केलेली होती. म्हणजे इथे जर तुम्ही खाली बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 51,100 ला खाली टच केल्यानंतर 51,500 ची लेवल टच करणं म्हणजे जवळजवळ एका कॅन्डलमध्ये आपण 400 पॉईंटचं मुवमेंट इथे बघितली. अर्थात एक्सपायरी असल्यामुळे अशा प्रकारची व्हॉलॅटिलिटी सकाळच्या सत्रात होणं स्वाभाविक होतं. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर लगेच काय झालं, लगेच आपल्याला एक रेड कॅन्डल बनली आणि जेवढी तेजी झालेली होती पहिल्या 15 मिनिटामध्ये तेवढी तेजी संपूर्णपणे वाईप आऊट किंवा पुसून टाकण्यात आली आणि पुन्हा जिथे होतो त्याच्याही थोडंसं खाली जाऊन आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं. आता काय झालं, ह्या वेळेला आपण खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या खाली क्लोजिंग दिलं. म्हणजे आता आपल्याला अपेक्षा काय आहे की हा जो लो आहे हा लो जर ब्रेक झाला तर मग आपल्याला एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळेल. आणि मुळात मार्केटमध्ये सध्या मंदीच चालू होती आणि त्याच्यामध्ये जर समजा आता असं झालं की ही लेवल ब्रेक झाली तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं. मात्र आज एक्सपायरी असल्यामुळे असं होत नाही. जनरली काय होतं एक्सपायरीच्या वेळेला, आणि मी नेहमी सांगतो की ज्या दिवशी एक्सपायरी असेल त्या दिवशी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये थोडं सावध राहायला लागतं, कारण तिथे फॉल्स ब्रेकआउट येतात, व्होलाटाईल मार्केट होतं. अशा वेळेला जर तुम्ही सावध राहिला नाहीत तर तुम्हाला काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये मोठा फटका बसू शकतो. कारण हे जे 400-400 पॉईंटचे आपल्याला मुवमेंट बघायला मिळाल्या पहिल्या कॅन्डलला, दुसऱ्या कॅन्डलला, तिसऱ्या कॅन्डलला काय झालं, जिथे ओपन झालं तिथनंच तेजी व्हायला लागली आणि पुन्हा म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त मोठी तेजी आपल्याला इथे बघायला मिळाली. तर ह्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर घाई करायला गेलात एक्सपायरीच्या दिवशी तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मग हळूहळू पहिला 1 तास ही सगळी व्होलॅटिलिटी चालू होती आणि तुम्ही बघू शकता पुन्हा वरनं खाली आलं. मात्र ह्या वेळेला जास्त खाली आलं नाही आणि त्यानंतर मात्र हळूहळू काय झालं, बँक निफ्टीमध्ये सेटलमेंट म्हणजे बँक निफ्टीचं जी प्राइस आहे ती थोडी सेटल व्हायला लागली आणि त्यानंतर एक साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. मागचा पूर्ण आठवडा मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये खूप व्होलॅटिलिटी होती. जेव्हा व्होलॅटिलिटी खूप असते, ट्रेंडिंग असतं मार्केट, त्यावेळेला ऑप्शन बायरला खूप चांगला फायदा होतो. मात्र कायमच ऑप्शन बायरला फायदा होणार नाही, कधीतरी ऑप्शन सेलरचा पण दिवस असणार आणि आज एक्सपायरीच्या दिवशी तो आपल्याला बघायला मिळाला. ज्यांनी कॉल आणि पुट्स विकून स्ट्रॅडल बनवलं असेल, स्ट्रँगल बनवलं असेल आणि ह्या सकाळच्या व्होलॅटिलिटीला ज्यांना फेस करणं शक्य झालं असेल, अशा सगळ्या ऑप्शन सेलरना आज दिवसभरामध्ये खूप चांगला प्रॉफिट झालेला आपल्याला बघायला मिळाला असणार. तर हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्याआधी ह्या सर्व इम्पॉर्टंट लेवल आहेत, ह्याही समजून घेण्याआधी मी तुम्हाला थोडंसं डेली टाइम फ्रेममध्ये नेतोय आणि एक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे आपण काय करूया, ह्या सर्व लेवल आहेत ह्या तात्पुरत्या बंद करूया. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे काय दिसतंय, एक पूर्वी म्हणजे मी तुम्हाला इथे दाखवतो, पूर्वी एक हाय बनला, त्यानंतर सेलिंग झालं, त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली, जवळजवळ त्या हाय जवळ पोहोचलो आणि पुन्हा सेलिंग होतंय, बरोबर. तर ह्या सगळं आता मी त्याच्या पूर्वीचं दाखवत नाही, त्याच्या पूर्वीचं सुद्धा जर घेतलं तर तुमच्या मग पूर्ण चित्र लक्षात येऊ शकेल. तर आता काय झालंय, हे सगळं सेलिंग होत असताना
आजच्या दिवशी थोडंसं आपल्याला एक पॉज कॅन्डल झाली. मात्र ही जी कॅन्डल झाली ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण आता जनरली रेड कॅन्डल असेल तर त्याला शूटिंग स्टार म्हणतो, ह्याला सुद्धा आपण शूटिंग स्टार म्हणू शकतो. किंवा ह्याला दुसरं टेक्निकल नाव आहे ते म्हणजे इन्व्हर्ट हॅमर, म्हणजे रिव्हर्स आपल्या उलटा बाजूनं हॅमर जो असतो तर तो हॅमर आपल्याला दिसतोय. जनरली हॅमर जो असतो, हातोडा जो असतो तो या पद्धतीनं असतो, ती कॅन्डल जी बनते ती अशी बनते, बरोबर. आणि हा इन्व्हर्ट हँडल असणारा इन्व्हर्ट हॅमर आहे. तर त्यामुळे उलट्या बाजूनं बरोबर हा हॅमर दिसतोय, हा निगेटिव्ह आहे. दिसायला जरी हा आपल्याला ग्रीन कलर दिसलं किंवा काही दिसलं तरी हा निगेटिव्ह आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या एरियात पूर्वी अनेक वेळेला आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय. इथे आल्यानंतर म्हणजे पूर्वी रेझिस्टन्स घेत होता, 2 दिवस जर तुम्ही बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल ह्या 2 दिवशी इथे रेझिस्टन्स घेतला, पण त्यानंतर ह्या पूर्ण काळामध्ये या एरियामध्ये सपोर्ट घेतलाय आणि हा सपोर्ट अनेक वेळेला टेस्ट झालेला आहे. तर त्यामुळे आता हा जो हॅमर बनलाय, उलटा हॅमर बनलाय किंवा शूटिंग स्टार कॅन्डल बनले, हा लो जर ब्रेक झाला तर एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे हे 51,000चं, त्याच्या खाली गेलं तर साधारणपणे 51,600च्या आसपास किंवा 51,500च्या आसपास आणि त्या 50,600च्या आसपास किंवा त्याच्याही खाली गेलं तर 50,200च्या आसपास आपल्याला पुन्हा एकदा ही किंमत येताना बघायला मिळू शकते. आता हे चित्र आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये दिसतंय. त्याचसोबत मी थोडंसं तुम्हाला 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये घेऊन जातो. थोडंसं बँक निफ्टीचं डिटेल अनालिसिस करतोय. ह्याचं कारण आपल्याला आत्ता जी सिच्युएशन तयार झाली, आत्ताची सिच्युएशन काय आहे बघा, एक मोठं सेलिंग झालं आणि प्रॉपर पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर स्टेप बाय स्टेप सेलिंग झालंय आणि त्याच्यानंतर साईडवेज मुवमेंट बघायला मिळाली. ह्यापूर्वी असं कधी झालं होतं तर तुम्ही इथे बघू शकता. ह्यापूर्वी इथे सेलिंग झालं होतं, त्यानंतर साईडवेज मुवमेंट झाली होती. त्यापूर्वी तुम्ही इथे बघू शकता असंच सेलिंग झालं होतं, साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली होती. मागे गेलात तर इथे पण असंच सेलिंग झालं होतं आणि त्याच पद्धतीनं साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली होती. आता ह्या सर्व जर मुवमेंट्स थोडंसं ऍडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे साईडवेज मुवमेंट झाली आहे, इथे साईडवेज मुवमेंट झाली आहे, इथे साईडवेज मुवमेंट झाली आहे. प्रत्येक वेळेला ह्या साईडवेज मुवमेंट नंतर काय झालं, साईडवेज मुवमेंट नंतर बाउन्स आला, साईडवेज मुवमेंट नंतर बाउन्स आला, साईडवेज मुवमेंट नंतर बाउन्स आलाय. आता सुद्धा इथे दोन्ही शक्यता आपल्याला प्रबळ आहेत. म्हणजे साईडवेज मुवमेंट झालेली आहे. प्रत्येक वेळेला काय झालं बघा, प्रत्येक वेळेला म्हणण्यापेक्षा आपण आता मागच्या वेळेचा आधी बघू. इथे साईडवेज मुवमेंट झाली होती आणि 18 तारखेला ज्या वेळेला मार्केट ओपन झालं इथे खाली जातंय असं दाखवलं गेलं अनेकांना. इथे काय होतं, सेलिंग झालंय, साईडवेज मुवमेंट झाली, त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं की अनेक जण इथे शॉर्ट करतात. त्या सगळ्यांना ट्रॅप केलं गेलं आणि तुम्हाला लक्षात येईल की हा मोठा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यापूर्वी मात्र असं ट्रॅप झालं नव्हतं. तुमच्या लक्षात येत होतं बघा, हे साईडवेज जरी झालं असलं तरी सुद्धा आपल्याला इथे एक ट्रायंगल पॅटर्न दिसत होता आणि त्यानंतर ब्रेकआउट आलं. इथे सुद्धा साईडवेज झालं आणि त्यानंतर अगदी नॉर्मल पद्धतीनं वर ओपन झालं, इथे सपोर्ट घेतला, वर गेलं आणि प्रॉपर पद्धतीनं आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे. तर आता काय होऊ शकतं, तर तुम्ही जर बघितलं तर ह्या आधी ह्या एरियामध्ये म्हणजे हा जो सगळा एरिया दिसतोय आपल्याला, साधारणपणे मी हा एरिया मार्क करतो. ओके, तर ह्या एरियामध्ये ह्यापूर्वी सपोर्ट घेतला गेलेला आहे. आपल्याला जर लक्षात येईल तर ह्या एरियामध्ये ह्यापूर्वी सपोर्ट घेतला गेला आहे आणि आपण त्याच्या वर जाऊन टिकलेलो आहोत. तर काय होऊ शकतं, इथून खाली येत असताना आपल्याला 51,000 किंवा खाली आलं आपण तर 50,800 ह्या लेवलपर्यंत एक टार्गेट पहिलं ठेवावं लागेल. आणि इथे थोडंसं एक बाउन्स आला आणि पुन्हा खाली जायला लागलं तर मग आपण काय करू शकतो, 50,500, 50,200 अशी खालची टार्गेट्स आपल्याला ठेवता येऊ शकतील. मात्र त्याच्यासाठी ओपनिंग काय झालं पाहिजे ते आता आपण समजून घेऊया आणि कशा प्रकारे मुवमेंट झाली पाहिजे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येतो आणि उद्यासाठी आपण जे इम्पॉर्टंट लेवल बनवलेले आहेत त्या लेवल मी तुम्हाला इथे दाखवायला आणि त्यानुसार विश्लेषण करायला सुरुवात करतो. थोडंसं जास्त डिटेल मी बॅकग्राऊंड ह्याच्यासाठी सांगितलं की आपल्याला उद्या किंवा परवाच्या दिवशी येणाऱ्या काळात आपल्याला एक निर्णायक मुवमेंट बघायला मिळणार आहे. त्यामध्ये एक ऑप्शन बायरसाठी खूप चांगली संधी
असणार आहे. तर आता समजा उद्या फ्लॅट ओपन झालं, या एरियामध्येच कुठेतरी ओपन झालं, म्हणजे 51,200 51,250 या एरियामध्ये कुठेतरी जर समजा ओपन झालं आणि खाली यायला लागलं, 51,150 ही लेवल जर ब्रेक झाली, तर काय होऊ शकतं, 51,050, त्यानंतर 50,950 आणि 50,850 अशा 3 लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. आता घेत असताना आपण काय केलंय, 50,850 हे फायनल टार्गेट दाखवलंय. मात्र हे जर सेलिंग झालं तर कदाचित 50,500 पर्यंत सुद्धा, 50,500 ते 600 ह्या रेंज पर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टीची किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते. कारण इथे काय झालंय, एक सेलिंग आलंय, त्यानंतर साइडवेज झालंय आणि मग त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू झाले. त्यामुळे नव्या दमानं सेलर ऍड होणार. ज्यांना पहिल्या सेलिंगमध्ये पार्टिसिपेट करता आलं नव्हतं ते आता पार्टिसिपेट करतील आणि त्यामुळे ते फास्ट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. आता ह्यापूर्वीचा इतिहास आपल्याला काय सांगतो, की असं जेव्हा झालंय साइडवेज, त्यानंतर मग अचानक आपल्याला तेजी बघायला मिळाली. ही तेजी कधी बघायला मिळू शकते, जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि 51,300च्या वर टिकायला लागलं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं. मग काय होईल, आता एक गोष्ट साधी लक्षात ठेवा, की ज्यांना बाय करायचं असेल त्यांचे स्टॉप लॉसेस कुठे असणार, साधारण ह्या एरियाच्या आसपास असणार, बरोबर. ह्या एरियाच्या आसपास स्टॉप लॉस असणार. ज्यांनी सेल केलेलं असेल त्यांचे स्टॉप लॉस आत्ता कुठे असणार, म्हणजे ज्यांच्या पोझिशन आत्ता चालू आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, ते स्टॉप लॉस कुठे मेंटेन करणार, ह्या एरियाच्या आसपास स्टॉप लॉस ते मेंटेन करणार. त्यामुळे जोपर्यंत ह्या एरियाच्या बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला इंट्राडे साठी मुवमेंट मिळू शकते, पण लॉंग टर्म साठी मुवमेंट मिळणार नाही. खालच्या बाजूला ती मुवमेंट आपल्याला मिळायला एकदम जवळ आहे, वरच्या बाजूला जरा अंतर पण आहे आणि आता आपल्याला काय वातावरण पण तसं नाहीये. पण जर समजा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होऊ शकतं, 51,300च्या वर टिकलं तर 51,400 आणि 51,500 ही दोन टार्गेट सहज येऊ शकतात. कारण 51,500च्या आसपासच आपल्याला वरच्या बाजूला रेझिस्टन्स आहे, तर त्यामुळे ती टार्गेट सहज येऊ शकतात. इथे थोडंसं खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा जर वर जायला लागलं आणि 51,500 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर मग 51,600 हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते. वर जर टिकलं तर मग शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि एकदा ही लेवल ब्रेक झाली, म्हणजे 51,450 पासून 51,500च्या आसपास ही जर लेवल ब्रेक झाली, तर अनेकांचे इथे स्टॉप लॉस असणार आहेत जे हिट होतील आणि मग शॉर्ट कव्हरिंगमुळे आपण आणखीन वर जाताना मग येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं. तर आता हे थोडंसं लक्षात घेऊन उद्या किंवा परवा आपल्याला खालच्या दिशेनं किंवा वरच्या दिशेनं, मला शक्यता खालच्या दिशेनं जास्त वाटतेय, अर्थात कुठलंही असं डोक्यामध्ये पूर्वीचं एक माइंडसेट घेऊन जायचा नसतो. ओपनिंग बघायचं असतं आणि त्यानंतर मग पुढचे निर्णय घ्यायचे असतात. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्ये म्हणजेच निफ्टी 50 मध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आता आपण समजून घेणार आहोत. त्यापूर्वी आज कशा प्रकारे मुवमेंट झाली हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की आज जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं, गॅपडाऊन ओपन झालं, गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर खालच्या बाजूचं पहिलं टार्गेट अचीव झालं, त्याचा सपोर्ट घेतला गेला, वर गेलं, वर गेल्यानंतर तुम्ही इथे बघाल की साधारण आपण सेंटर लाईन जी दिलेली होती 24,506च्या आसपास त्याचा रेझिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलं, पुन्हा खालच्या बाजूच्या पहिल्या जे टार्गेट होतं म्हणजे 24,400 ह्याचा सपोर्ट घेतला, पुन्हा बाउन्स आलं, म्हणजे जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये झालं तसंच झालं. मात्र बँक निफ्टीमध्ये त्यानंतर काय झालं, त्यानंतर सेलिंग आलं आणि मग ह्या एरियामध्येच आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली. निफ्टीमध्ये मात्र तसं झालं नाही. निफ्टीमध्ये आपल्याला एक प्रॉपर ब्रेकआउट आला, फायनली ब्रेकआउट आल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि मग शेवटी वर जात असताना आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जे आहे 24,575 तिथपर्यंत मग आपल्याला तेजी झालेली बघायला मिळाली. अगदी 24,600 लेवल सुद्धा टच झालेली आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर काय झालं, त्यानंतर जसं आपल्याला इथे तेजी झाली, प्रॉपर ब्रेकआउट आला, त्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे एम पॅटर्न बनला आणि त्याचं सुद्धा टार्गेट आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळालं. 1:1 टार्गेट इथे बघायला मिळालं. तर हे झालं आज दिवसभरामध्ये
निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा या लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं, निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीनं आता शूटिंग स्टार कॅन्डल बघायला मिळते. याला शूटिंग स्टार म्हणा किंवा इन्व्हर्ट हॅमर म्हणा, तर तो आपल्याला त्या पद्धतीनं इथे दिसतोय. आणि हा लो ब्रेक झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आता आपल्याला दिसायला लागली आहे. 24,100 किंवा 24,000 या रेंज पर्यंत आता आपल्याला आणखीन खाली जाताना निफ्टी बघायला मिळू शकतं, जर ही लेवल आजचा लो जो आहे तो ब्रेक झाला तर. अर्थात हे झालं जर तरच्या गोष्टी. याच्यामध्ये आपल्याला सध्या काय दिसतंय, सध्या डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चित्र जे दिसतंय हे निगेटिव्ह दिसतंय. म्हणजे हळूहळू हळूहळू आपल्याला हे मोठं सेलिंग, त्यानंतर थोडंसं रिकव्हरीचा फेज, परत सेलिंग, परत थोडीशी रिकव्हरी, परत सेलिंग, परत अगदीच थोडी रिकव्हरी, आणि त्यामुळे पुन्हा जर खाली जायला लागलं तर एक नवीन लो बनतो की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे हे सर्व चित्र जे आहे हे निगेटिव्ह आहे. आणि इथे जो एन पॅटर्न बनलेला आहे किंवा एम पॅटर्न सुद्धा म्हणू शकता, तर त्याचं आता टार्गेट आपल्याला अपेक्षित आहे. साधारणपणे ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत आपल्याला किती अंतर आहे, म्हणजे हे अंतर तुम्हाला मोजायचं आहे. आणि तेवढंच अंतर जर तुम्ही खाली काढलं, जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला, तर तेवढंच अंतर खालच्या बाजूला आपल्याला बघायला मिळू शकतं. ते किती येते ते तुम्ही मोजून काढू शकता. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर ती मुवमेंट बघायला मिळेल. तर हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आता आपण काय करूया, उद्या निफ्टी 50 मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी मी त्या सर्व लेवल्स काढलेले आहेत. इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल काढलेले आहेत. वरच्या बाजूला बघितलं तर 24,500 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला बघितलं तर 24,400 इम्पॉर्टंट लेवल आहे. जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं, 24,400 ही लेवल ब्रेक झाली, तर काय होऊ शकतं, 24,400 ला तुम्हाला इथे सुद्धा अनेक वेळेला आज सपोर्ट घेतलेला दिसतोय. ही जर पुन्हा ब्रेक झाली तर मग काय होईल, हे सेलिंग झालं, एक बाउन्स झाला आणि पुन्हा कंटिन्यू होतंय. एन पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळेल आणि 24,400च्या खाली टिकायला लागलं तर मग 24,350, 24,300 आणि 24,250 ही 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. अर्थात याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि वर नुसतं नाही 24,500च्या वर टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, नुसतं जाऊन आलं तर त्याला महत्त्व नाही. 24,500च्या वर 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास जर ते टिकलं तर काय होऊ शकतं, तर एक शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. आणि काय होऊ शकतं, वर जात असताना 24,550, 24,600 आणि 24,650 ही 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे खाली जाण्याची शक्यता साधारण 60% आहे, वर जाण्याची शक्यता साधारण 30% आहे आणि 10% शक्यता अशी आहे की बँक निफ्टी सारखं आपल्याला साइडवेज मुवमेंट निफ्टीमध्ये सुद्धा उद्या बघायला मिळेल. तर त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला उद्याचं विश्लेषण करायचं आहे. तर हे झालं उद्याचं विश्लेषण. चार्ट पॅटर्न आणि प्राइस ॲक्शननुसार आपल्याला काय होऊ शकतं हे आपण बघितलं. आता आपण थोडंसं पुढं जाणार आहे आणि डेटा ॲनालिसिसनुसार आपल्याला निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय, कुठे सपोर्ट आहे, कुठे रेजिस्टन्स आहे, या सर्व गोष्टी आता समजून घ्यायच्या. त्यासाठी मी टाइम फ्रेम थोडी चेंज करतो, इकडे डेली टाइम फ्रेमवर घेऊन येतो. त्याचसोबत आपण ह्या ज्या सर्व लेवल काढल्या त्या तात्पुरत्या हाईड करूया आणि आता आपला फोकस पूर्णपणे सपोर्ट रेजिस्टन्स लेवल आणि ह्या ओपन इंटरेस्टद्वारे बनलेल्या सपोर्ट रेजिस्टन्स लेवलकडे घेऊन जाऊया. आता सध्या आपण कुठे आहोत, तर सध्या आपण ह्या आसपास आहोत, बरोबर. म्हणजे 24,435च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. वर बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की वरच्या बाजूला सगळीकडेच म्हणजे 24,450 असेल, 24,500 असेल, 24,550 असेल, 24,600 असेल, इथे आपल्याला काय दिसतंय, स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झालेला दिसतोय वरच्या दिशेनं, बरोबर. सपोर्ट बघायला जर गेलात तुम्ही तर तुम्हाला सपोर्ट इथे दिसतोय थोडासा 24,400 ला आणि मग 24,200 ला आहे. म्हणजे सगळ्यात चांगला सपोर्ट कुठे आहे तर 24,200 ला आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतंय, इथून जर सेलिंग कंटिन्यू झालं तर आपल्याला टार्गेट काय ठेवायला लागेल, साधारणपणे 24,200च्या आसपास टार्गेट ठेवावं लागेल, जे तुम्हाला आता इथनं
लक्षात आलेलं आहे. तर हा आपल्याला सपोर्ट आहे. जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर ओव्हरऑल तुम्हाला काय दिसतंय, मी तुम्हाला हे सर्व काढतो आणि मग दाखवतो. ओव्हरऑल तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ज्या शॉर्ट पोझिशन तयार झालेल्या आहेत, ह्या शॉर्ट पोझिशन आपल्याला ज्यांचं व्हॉल्यूम जास्त दिसतंय. लाँग पोझिशन सुद्धा आहेत, पण लाँग पोझिशनचं व्हॉल्यूम म्हणजे ही जी 24,200 ची एक लेवल सोडल्यास आपल्याला फार मोठं काय लाँग पोझिशनचं व्हॉल्यूम बघायला मिळत नाहीये. तर त्यामुळे दिसताना असं दिसतंय की शॉर्ट पोझिशनचं व्हॉल्यूम जास्त आहे, लाँग पोझिशनचं व्हॉल्यूम कमी आहे. आणि ह्याच्यामध्ये 25,000 ची लेवल जी आहे ही स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. त्याच्या खाली बघितलं तर 24,500 च्या आसपास आणि खाली बघितलं तर 24,200 च्या आसपास चांगला सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय. आज कशा पद्धतीनं पोझिशन तयार झाल्यात हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण काय करूया, इथे सॉरी हे चेंज इन ओपन इंटरेस्ट दाखवलं, ही आजच्या पोझिशन तुम्हाला दाखवल्या. ओव्हरऑल पोझिशन जर तुम्हाला बघायचे असतील तर ओव्हरऑल पोझिशन तुम्हाला इथे दिसत आहेत की सर्वात मोठा रेझिस्टन्स जो बनलाय तो आहे 25,000 ला आणि त्याच्या खाली वर सुद्धा आपल्याला खूप मोठा रेझिस्टन्स आहे. थोडक्यात जे मगाशी सांगितलं तेच आहे की आपल्याला हा जो बल्क दिसतोय किंवा ही जी गर्दी दिसतेय शॉर्ट सेलरची, तर ज्यांनी मंदीच्या पोझिशन घेतल्यात ते आपल्याला खूप मोठी दिसतेय. त्या तुलनेमध्ये जर आपल्याला तेजी बघायला गेलं तर तेजीचा आपल्याला लहान आकार दिसतोय. तर ह्यावरनं आपल्याला लक्षात येईल की सध्या सेलिंग जास्त दिसतंय. जर समजा उलटं फिरलं आणि वर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग होण्याची शक्यता आहे. अर्थात आज पण आपण ती शक्यता वर्तवली होती, पण ही शक्यता कमी असते. गॅप अप ओपन झालं, वर टिकायला लागलं तर होऊ शकतं. मात्र तसं झालं तर खूप मोठं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टीचं डेटा ॲनालिसिस. आणि ह्या डेटा ॲनालिसिस नंतर आता आपण पुढे जाणार आहे आणि पुढचे जे इंडेक्स आहेत, आपलं जे पुढचं विश्लेषण आहे ते करायला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, निफ्टी बँक निफ्टी झालंय, आता फिन निफ्टीचं विश्लेषण बघूया. त्याच्यासाठी मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवलचा चार्ट तुम्हाला दाखवतोय. तुम्ही पाहिजे असेल तर काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला स्क्रीनवर फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे आपला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, ह्याचं आज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये मुवमेंट बघायला मिळाली. कालचं जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल आणि त्या पद्धतीनं चार्टवर जर तो ड्रॉ केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की बरोबर तिसरं टार्गेट जिथे होतं त्या आसपास आल्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आपण जिथे इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या त्या आसपासच हे झालं आणि मग बाउन्स मिळून आपल्याला तिन्ही टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळाली. तर उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवर चार्ट दिसतोय, याचा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आहे ही डेली टाइम फ्रेम घेऊया. त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करून मग मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक आपण या आठवड्यात चर्चा करतोय, सगळ्यात पहिला स्टॉक आहे तो ॲक्सिस बँकचा आहे. ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल दिसली होती टॉपला आणि त्यानंतर मागचे 2 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं सेलिंग आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हा स्टॉक जशी आपली अपेक्षा होती त्या पद्धतीनं मुवमेंट सध्या मागचे 2-3 दिवस करताना बघायला मिळतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा आपला स्टॉक होता तो होता एशियन पेंटचा. एशियन पेंट या स्टॉकचा चार्ट आता इथे ओपन होईल आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की एशियन पेंट या चार्ट स्टॉकमध्ये काय झालं होतं, ब्रेकआउट आपल्याला मिळालं होतं. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर ही तेजी झाली, हे सेलिंग झालं, ही तेजी झाली, हे सेलिंग झालं, ब्रेकआउट मिळालं होतं. मात्र ब्रेकआउट मिळाल्यानंतर ते कन्फर्म झालं नव्हतं, कारण हा जो लो बनला होता हा ब्रेक झाला नव्हता. नेक्स्ट कॅन्डलनं लगेच ब्रेक होणं अपेक्षित होतं, पण तो झाला नाही. थोडासा बाउन्स आला आणि आता पुन्हा जातोय. म्हणजे आता जर बघितलं तर आपल्याला आता एक नवीन एम पॅटर्न तयार झालाय. म्हणजे आपण आता जो एम पॅटर्न बघतोय तो ह्या पद्धतीनं दिसणार आहे आणि ह्या एम पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट आपल्याला जर झाला येणाऱ्या काळात तर आणखीन सेलिंग होताना बघायला मिळू शकतं. हळूहळू आपल्या ज्या टार्गेट लेवल्स आहेत त्या आपल्याला अचीव होताना दिसत आहेत. ऑलरेडी यावर आपण खूप जास्त विश्लेषण मागच्या काही व्हिडिओमध्ये केलेलं आहे, त्यामुळे त्या पद्धतीचं सेलिंग आपल्याला बघायला मिळतंय. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे तो आहे झी एंटरटेनमेंट. तर झी एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा
आपल्याला मागचे 2 दिवस खूप चांगलं सेलिंग बघायला मिळालं. आता थोडीशी एक पॉज कॅन्डल बनलेली आहे. जनरली होतं काय, कुठलाही ब्रेकआउट मिळाल्यानंतर ब्रेकआउट मिळाला, त्यानंतर काय होतं, एक लो बनतो, लो बनला. लो बनल्यानंतर काय होतं, एकदा लेवल टेस्ट करायला पुन्हा वर जातं. वरच्या बाजूने सुद्धा ब्रेकआउट बनल्यावर काय होतं, ब्रेकआउट बनतो, एक हाय बनतो. हाय बनल्यानंतर पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि मग जर वर जायला लागलं तर मग आपल्याला एक मोठी मूवमेंट बघायला मिळते. आता काय झालं, इथे ब्रेकआउट मिळाला, एक लो बनलाय, लेवल टेस्ट करायला आपण वर आलोय आणि जर येणाऱ्या काळात आपण पुन्हा खाली जायला लागलो आणि ही जी लेवल आहे ही ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, झील या स्टॉकमध्ये सेलिंग आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड या स्टॉकमध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याला आता सेलिंगचं व्यवस्थित इथे सेटअप तयार झालेला दिसतोय. सेलिंग झालं, छोटासा बाउन्स आला, परत सेलिंग झालं. आता काय झालं, इथे एक आपल्याला हॅमर कॅन्डल बनलेली दिसते. बरोबर, जर समजा हा लो जो आज टच झाला होता 905 चा, तो ब्रेक झाला आणि 900 च्या खाली जर हा स्टॉक टिकायला लागला तर हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळू शकतं आणि 880 चं टार्गेट आपल्या समोर ओपन होऊ शकतं. तर हे झालं जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड या स्टॉक विषयी. आता आपण पुढे जाणार आहे आणि शेवटचा आपला स्टॉक जो आहे इन्फोसिस, तर त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. इन्फोसिसमध्ये आपल्याला 2-4 दिवसापूर्वी एक न्यूज आली होती आणि त्यानंतर इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती. त्याचा लो ब्रेक झाला, त्यानंतर एक चांगलं टार्गेट बघायला मिळालं आणि आता आपल्याला एक बाउन्स आलाय. आता हा बाउन्स तिथपर्यंत झालाय जिथपर्यंत आपल्याला ब्रेकआउट मिळालं होतं. आता हा जो ब्रेकआउट होता हा टिकणार की नाही हे येणाऱ्या काळात ठरेल. कारण आता ही जी लेवल होती ह्या लेवलच्या वर टिकायला लागली किंमत, तर मग आपल्याला हा जो ब्रेकआउट आला होता हा फॉल्स ब्रेकआउट होता असं म्हणावं लागेल आणि मग इथून पुढे एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र तसं झालं नाही. ही आपल्याला ह्या लेवलच्या आसपास जी आलेली मुवमेंट आहे, इथून पुन्हा खाली जायला लागलं तर मग एक मंदी आपल्याला मोठी आणखीन खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते. अशा वेळेला 1840 रुपयाचं हे टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतं. सध्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 1875 च्या वर जर टिकला तर आपल्याला 1890 आणि 1900 ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. खाली येणार असेल तर 1840 हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ओपनिंग कुठे होतंय त्याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तर हे झालं आजचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हे कसं वाटलं, काही सूचना असतील तर ते तुम्ही अवश्य कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून नक्की सांगू शकता. लक्षात ठेवा, तुमचे एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.